इकडे विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी मोठ्या मताधिक्याने विजयी झाले। सृजन सेतू पॅनलकडून गिरीश गांधी निवडणुकीच्या मैदानात उतरलेले। साहित्य संघाच्या निवडणुकीत गिरीश गांधींना सर्वाधिक 2661 मतं मिळाली। त्यांच्या पाठोपाठ प्रदीप दाते यांना 1187 तर श्रीपाल जोशी यांना 701 मतं मिळाली। जी काही चांगली परंपरा असेल ती अगदी मनोभावे कायम ठेवण्यात येईल, परंतु जर काही गोष्टी बदलण्याची वेळ आली कार्याच्या संदर्भात किंवा एकंदरीत प्रशासनाच्या संदर्भात, तर त्यातही बदल करण्याचा प्रयत्न करण्यात येईल। सर्व चांगल्या गोष्टींचा स्वीकार आणि ज्या काही त्रुटी राहिल्या असतील त्या कशा दूर होऊ शकतील या दृष्टीने प्रयत्न। 5 राज्यांच्या निवडणुका जाहीर। केरळ, आसाम, पुदुच्चेरीमध्ये 9 तर तामिळनाडूत 23 एप्रिलला, पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिलला 2 टप्प्यात मतदार कौल देणार। 4 मे रोजी महानिकाल। बारामतीत सुनेत्रा पवारांविरोधात धनगर समाज उमेदवार देण्याच्या तयारीत, तर राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरे मैदानात उतरण्याची शक्यता। दोन्ही पोटनिवडणुकांचं 23 एप्रिलला मतदान, 4 मे रोजी मतमोजणी। व्यावसायिक वापराच्या पाईप गॅस पुरवठ्यात 20% कपात, उद्योगांना होणारा पाईप गॅस पुरवठा 50% कमी। मुंबईतल्या हॉटेल्सना जास्त फटका बसण्याची शक्यता। राज्यामध्ये विविध ठिकाणी रोजगार धोक्यात। नवी मुंबईत 4,500 कंपन्यांमधील 10 लाख कामगारांना अडचणी। बुलढाण्यात पार्लेजी बिस्किट निर्मिती खोळंबली, तर लातूर कुडाळमध्येही अनेकांना नोकऱ्यांची चिंता। गॅसऐवजी हॉटेलची पसंती चुलींना, मागणी वाढल्यानं कोळसात तुटवडा निर्माण होण्याची शक्यता। तर लातूरमध्ये अनेक मेसमध्ये स्वयंपाक गॅसऐवजी चुलीवर। मुंबईच्या महापौरांच्या नव्या गाडीवर लाल निळा दिवा लावल्याचा आरोप। किशोरी पेडणेकरांसह विरोधकांची टीका। तर अकारण वाद म्हणत मुख्यमंत्र्यांनी आरोप फेटाळले। राज्यामध्ये एकीकडे पाण्याची 40शी पार, तर पाणीसाठ्यात लक्षणीय घट। सध्या राज्यातल्या धरणांमध्ये 60% पाणी। पाऊस लांबणीवर जाण्याच्या शक्यतेने धास्ती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।